नमस्कार मित्रांनो, आठवड्याची वारसा या 7 वारामध्ये आपला बुधवार, शुक्रवार आणि संडे नॉनव्हेज लोक आवडीनं खातात आणि आपल्या खवय्यांची तर जास्त या दिवसाची खवय्ये वाट पाहत असतात आतुरतेने. त्याच्यावर आपण आता आलो आहोत शेडूंगचं महाराष्ट्र मटन शॉप, फ्रेश महाराष्ट्र मटन शॉप. इथं चांगल्या उत्तम प्रकारे चांगल्या गावावरून आणलेली आपली बकरे असतात, बोकडं असतात आणि उत्तम प्रकारे इथं फ्रेश मटन आणि त्यांची कला पण फार उत्तम आहे, उत्कृष्ट वाटलं. नेहमी इथं आम्ही राहायलाच आजिवलीमध्ये असल्या कारणानं शेडूंग आमच्यासाठी खास जवळ आहे. मित्रांनो, मला आपणाला एवढंच आदरपूर्वक सांगायचं की मटन शॉप भरपूर आहेत. त्या आपल्या ओल्ड पनवेलच्या आजिवलीच्या परिसरातसुद्धा मटणाची अनेक दुकानं आहेत, परंतु उत्तम दुकान, आवडीचं दुकान म्हणून माझी तर खास आवड या दुकानाला. मी कधी आपला संडे असेल किंवा कधी मनात आलं बुधवार किंवा शुक्रवार या वारी निश्चित इथं या दुकानाला मी व्हिजिट करत असतो. इथलं मटण इतकं उत्कृष्ट आणि या मटण एकदम चांगल्या क्वालिटीचं जसं आपल्याला हवं तशा पद्धतीनं इथं हे आपले दुकानाचे मालक आहेत ते आपल्याला देत असतात. आपल्याला गर्दनची बाजू हवी असेल, चाप हवे असतील, आपल्याला ज्या गोष्टी हव्यात त्या गोष्टी आपल्याला हे दुकानदार आपल्याला देण्याची व्यवस्था करत असतात. म्हणूनच हे दुकान खूप माझ्या आवडीचं आहे. म्हणून म्हणलं होतं आज संडे आहे तर आपण या दुकानाला एक व्हिजिट करावी. मित्रांनो, मी बऱ्याच दिवसानंतर हा व्हिडिओ आपणा सर्वांजवळ पोचवत आहे, कारण त्याचं एकच की लोकांकडून काही जास्त रिस्पॉन्स भेटत नसल्या कारणाने मी जास्त लॉंग व्हिडिओ टाकण्याचे टाळतो आहे. परंतु आज माझ्या मनामध्ये आलं की आपण चला एक लोकांपर्यंत आपला हा लॉंग व्हिडिओ टाकावा. बरेच दिवस झालं लॉंग व्हिडिओ मी टाकला नव्हता. मला इथल्या दुकानाविषयी खूप आदर देखील आहे आणि मी आतुरतेनं वाट पाहत असतो. सकाळी गेलो होतो, दुकान त्यावेळेला उघडलं बी नव्हतं. संडेचा दिवस होता, परंतु ते मालक तिथं मात्र बसलेले मला दिसले. आणि मित्रांनो, आनंदाचं ही एक गोष्ट आहे की पहिला नंबर मलाच मिळाला. मला मटण खरेदी करायचं होतं पण पहिला नंबर मलाच भेटला. ठीक आहे, चला हरकत नाही. मित्रांनो, अवश्य कधी तुम्ही जवळपास या परिसरात राहत असाल तर शेडूंगच्या त्या महाराष्ट्र मटन शॉप, फ्रेश महाराष्ट्र मटन शॉपला जरूर कधी व्हिजिट करा आणि एकदा येऊन तुम्ही मटण घेऊन गेल्याच्यानंतर तुम्हाला बार या दुकानाला यावंसं वाटेल. असंच हे दुकान आहे, उत्कृष्ट आहे. मित्रांनो, हे दुकान आहे शेडूंग टोल प्लाझा आहे ना, तिथंच हे दुकान आहे आणि मार्केटमध्येच आहे हे दुकान. अवश्य येऊन आपण व्हिजिट करावी. तुमच्या आवडीचं जसं हवं तसं तुमच्या पसंतीनं असं इथं उत्कृष्ट मटण मिळतं, ते बी ताजं फ्रेश. सकाळचं मला काय एवढं उत्तम वाटलं की सकाळी जेवायला गेलो त्यावेळेला आमच्या समोर ते बकरं कापलं होतं, बोकड ते कापलं होतं आणि ते फ्रेश मटण घरी घेऊन गेलो. खूप बरं वाटलं. सकाळी असं वाटलं होतं की दुकान चालू आहे का नाही काय माहिती, पण संडेचा दिवस होता, सर्वत्र मस्त क्लायमेट वातावरण होतं. खूप बरं वाटलं शेडूंगच्या त्या. आणि मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगायची की हे आपल्या गावच्या साईडचे सर्व बकरी, बोकड हे आपल्या गावची साईडची काही बकरी लोक आपली गावची माणसं सांभाळतात, ती बकरी ही लोक आणतात आणि एकदम ती चविष्ट, इतकं चविष्ट हे मटण असतं ना, अत्यंत खूप चविष्ट असतं. कारण हे गावचा त्या बकऱ्यांनी झाडपाला खाल्लेला असतो किंवा त्यांचं जे काही म्हणतात ना, त्याला काय आपलं
नेचरमध्ये ते बकऱ्यांनी जे काही चारा खाल्लेला असतो त्याच्यामुळं त्यांचं मटणसुद्धा फार उत्कृष्ट आणि चविष्ट असतं. त्याच्यामुळं तुम्ही कधीही अवश्य या शेडूंगच्या फ्रेश महाराष्ट्र मटन शॉपला व्हिजिट करा, अवश्य या आणि जास्तीत जास्त माझा व्हिडिओ आपण पाहावा. तुम्हाला याची माहिती मिळेल म्हणून मी हा व्हिडिओ आपणा सर्वांपर्यंत पोचवत आहे. एक व्हिडिओ पाहिला होता यूट्यूबला, तो मला इतका अत्यंत आवडला की त्या व्हिडिओमध्ये अशा सगळ्या क्वालिट्या सांगितल्या होत्या की मटणाचे कोणते कोणते पार्ट आपण घेतल्याच्यानंतर आपलं मटण उत्कृष्ट आणि चविष्ट होतं. महत्त्वाचं म्हणजे सर्वच पार्ट चांगले आहेत, वजरीसुद्धा चांगली असते किंवा गर्दन असते चांगली, पाया चांगला असतो, मुंडी चांगली असते. पण जास्त जर आपल्या मटणाला चव यावं असं वाटत असेल तर मुंडीचा भाग पहिला घ्यावा, चाप घ्यावेत, मांडीचा थोडाफार भाग घ्यावा, हाडकं थोडीशी घ्यावी, काळीच असतं थोडंसं, चरबी असते. असं जे पार्ट असतात ना ते पार्ट आवर्जून आपण ते दुकान शॉपवाल्याकडून मागून घ्यावेत. त्यामुळं त्या आपल्या जे काही कालवण आपण बनवतो त्या कालवणाला उत्कृष्ट चांगल्या उत्तम प्रकारे चव मिळून येते आणि ते चवीला पण चांगलं मटण लागतं. नाही तर आपण कितीतरी वेळ आपण मटण घेऊन जातो, कधीकधी त्या मटणाला इतकी चवच नसते, बेचव होतं. त्याचं कारण एक असतं की आपण हे पार्ट घेत नाही, त्याच्यामुळे त्या मटणाला एक प्रकारे चव येत नसते. त्या मटणाला चव येण्यासाठी हे पार्ट फार महत्त्वाचे आहेत मित्रांनो. मी तुम्हाला पाठीमागं सांगितल्याप्रमाणे त्या आपण काय करतो, आपण मांडीचा तर मांडीचा भाग घेतो, त्याच्यात हाडकं नसतात. मग त्या हाडकातला जो काही गर असतो, जे काय ते हाडकामध्ये जी काही चव असते ती मटणामध्ये उतरली जाते किंवा ते चरबी जास्त प्रमाणात नसावी, लिमिटमध्ये चरबीसुद्धा कालवणात टाकावी. काय करतोस मग आता? म्हणून ते कालवण उत्तम प्रकारे आणि उत्कृष्ट चांगल्या क्वालिटीचं होतं आणि खायलासुद्धा चविष्ट आणि चवदार होतं. पण हेही महत्त्वाचं तितकंच आहे की गावचंच बकरं असावं तर त्या मटणाला कुठेतरी चांगली उत्तम प्रकारे चव येते. आता हे माझ्यासमोरच आम्ही मुलाला घेऊन गेलो होतो, तिथं पाहिलं तिथं तर ते गावावरनं नुकतीच गाडी, त्या मालकाने सांगितलं गावावरून अजून काही गाडी आलेली नाही, तर ती गाडी आल्याच्यानंतर तुम्हाला मटण मिळेल. तिथं तुम्ही आम्हाला थोडासा वेट करावा लागला, पण थोड्या वेळातच नंतर मग आम्हाला ते मटण मिळालं. मित्रांनो, व्हिडिओ थोडासा जास्त होतो, क्षमा असावी, परंतु आपणा सर्वांनासुद्धा, मी तर म्हणतो सर्वांनाच ह्या सगळ्या गोष्टीची व्हिडिओ यूट्यूबला पाहतात लोक, त्याच्यामुळं सगळ्यांना माहिती देखील आहे की आपल्याला कोणते पार्ट घेतले पाहिजेत तर आपल्या कालवणाला चव येते. पण कधीकधी असे मटण शॉपवालेसुद्धा असतात की आपल्याला ज्या ज्या गोष्टी हव्यात त्या गोष्टी देत नाहीत आणि जे नको त्याच गोष्टी आपल्याला देत असतात, त्याच्यामुळे त्या कालवणाला चव राहत नाही. मी एकदा, दोनदा, तीनदा, 4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा, 10 वेळा तिथे